तर फ्रेंड, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंटरडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रीटमेंट करू शकतो, त्यामागचं लॉजिक काय असणार. तर आता आपण स्टार्ट करू. सगळ्यात पहिल्यांदा यायचं आपल्याला वीकली टाईम फ्रेम. थोडंसं निफ्टीला जर का ओव्हरव्ह्यू जर का आपण बघायला गेलो तर वीकली टाईम फ्रेममध्ये मार्केटचं जे क्लोजिंग आपल्याला भेटलं आहे आणि त्याच्यामध्ये जर का आपण कॅन्डल बघायला गेलो तर कंटिन्युअसली मार्केट नॉनस्टॉप एक स्ट्रेट डायरेक्शन रॅली, त्यानंतरनं एक आपल्याला याच्यामध्ये बरोबर टॉपला एक शूटिंग स्टार टाईप ऑफ पॅटर्न याच्यामध्ये बघायला भेटतो आहे, जो की इंडिकेट करतो आहे मार्केट जोपर्यंत का त्याचा ऑल टाईम हाय ब्रेक नाही करणार आहे तोपर्यंत का प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट थोडंसं पॉज घेऊ शकतं किंवा मार्केट डायरेक्शनली थोडंसं निगेटिव्ह साईडला पण आपल्याला आलं तरी पण काही हरकत नाही आहे. ओके, जर का आपण याच्यामध्ये बघायला गेलो तर याच्यामध्ये एक प्राईज ॲक्शन जर का आपण बघायला गेलो तर हा जो ऑल टाईम हाय आहे जिथून मार्केटमध्ये एक वीक स्टार्ट झाला आणि हा जो लो आहे, इन केस एनी रिझन मार्केट नेक्स्ट वीकमध्ये जर का सपोज ऑल टाईम हायला जर का ब्रेकआउट दिला नाही आहे बट मार्केटनं जर का ब्रेकडाऊन दाखवला लोच्या वीक, आता जी करंटची वीक आहे ह्या वीकच्या खाली जर का मार्केटचं क्लोजिंग यायला लागलं तर प्रोबॅबिलिटी आहे की थोडंफार रिट्रेसमेंट मार्केटसाठी एखाद्या वेळेस मार्केट येऊ शकतं डाऊन साईडला. आणि ही काही नवीन गोष्ट नाही आहे. याचा अर्थ असा नाही आहे की मार्केट फॉल होणार, मार्केट क्रॅश होणार, हे मला म्हणायचं नाही आहे. मला जस्ट एवढंच बोलायचं आहे की मार्केटचा जो अपट्रेंड असतो तो अपट्रेंड असा असतो ज्यामध्ये मार्केट मल्टिपल टाईम थोडंसं डाऊन साईडला येत असतं, त्याला आपण रिट्रेसमेंट बोलतो, ना की फॉल. ओके, तर हे डोक्यातून काढून टाकायचं आहे की मार्केट क्रॅश होणार किंवा मार्केट पडणार, हे डोक्यातून काढून टाकायचं आहे. जस्ट एक टॉपला आपल्याला याच्यामध्ये एक शूटिंग स्टार टाईप ऑफ पॅटर्न बघायला भेटतो जो इंडिकेट करतो आहे की जर का मार्केटनं ऑल टाईम हायचा जो विकली कॅन्डलचा जो लो आहे तो जर का ब्रेक केला तर थोडंफार मार्केट डाऊन साईडला पॉज व्हायला येऊ शकतं डाऊन साईडला. आणि डाऊन साईडला आला तर कुठं आपल्याला चांगली ॲग्रेसिव्ह बाईंग बघायला भेटेल, त्यासाठी जर का आपण थोडंसं पण चेकआउट करायला गेलो, इथं थोडंसं आपण फिबोनाची जर का आपण ड्रॉ केली देन आपल्याला समजून येईल की मार्केटमध्ये जर का मार्केट एनी रिझन फॉल आला किंवा मार्केट डाऊनला आला तर कोणत्या डीपला ॲग्रेसिव्हली बाईंग प्रोबॅबिलिटी वाईज येऊ शकते. त्याचं फर्स्ट लेवल आहे इथे एक त्याची डिमांड झोन आहे जे की 0.382चं लेवल आहे. सेकंड जो झोन येतो 0.5ला येतो आणि प्रोबॅबिलिटी स्टार्टिंगचा एक एरिया येतो जो की इथे येतो ऑलमोस्ट 0.236ला. तर हे 3 लेवल्स व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. इफ एनी रिझन मार्केट जर का फॉल आला किंवा मार्केटमध्ये जर का पॅनिक सेल ऑफ आला देन हे 3 लेवल असतील ज्यामध्ये मार्केट रिव्हर्स जायचा प्रयत्न करू शकतं आहे. ओके, जर का मार्केट थोडंसं इथून डाऊन साईडला यायला लागलं काही अडचण नाही आहे, बिकॉज इव्हेंट आहे, बजेट आहे, बजेट मंडेला ट्यूजडेला बजेट आहे. तर बजेटमध्ये काय होणार की थोडंफार बजेटच्या आधी जर का तुम्ही हिस्ट्री जरी पण चेकआउट करायला गेला तर ज्यावेळी बजेट अनाऊन्स झालं त्यानंतर मार्केटमध्ये दोन्ही साईडला मोमेंटम आलं आहे. प्रोबॅबिलिटी मार्केट स्टार्टिंगला बिफोर बजेट मार्केट थोडंसं फॉल होतं, त्यानंतर बजेटमध्ये जे इव्हेंट्स असतील, जे न्यूज असतील त्यावरती मार्केट रॅड करते आणि जनरली मार्केट नंतरनं अपसाईड रॅली करत असते. तर जर का आपण याच्यामध्ये बघायला गेलो, इफ एनी रिझन मार्केट जर का फॉल आला किंवा मार्केटमध्ये पॅनिक सेल ऑफ आला तर फर्स्ट लेवलला जिथं आपण डीपला बाईंग प्लॅन करू शकतो. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. तर पहिलं लेवल जे येतं ते 23,500 600पासून 500च्या आसपासचा हे फर्स्ट एरिया आहे. सेकंड एरिया जो की एकदम परफेक्ट सपोर्ट आहे आणि तो येतो ऑलमोस्ट 23,000 सायकोलॉजिकल नंबरच्या आसपास, जो की 22,800 एक्झॅक्ट जर आपण बघायला गेलो देन याच्यामध्ये येते ऑलमोस्ट 22,786 म्हणजे 22,800च्या आसपास. आणि थर्ड जे येतं ते जवळपास 22,000 येते. 3 लेवल व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. तर येणाऱ्या डेजमध्ये जर का मार्केट फॉल आला, पॅनिक सेल ऑफ आला तर फर्स्ट लेवल असेल जिथं डीपला आपण बाय प्लॅन करू शकतो, ज्यामध्ये जर का इथं आपल्याला कुठल्या पण प्रकारे पॉझिटिव्ह प्राईज ॲक्शन बनलं तर एक चांगला ॲज पर ट्रेंड, ॲज पर डाव थेरी याच्यामध्ये एक चांगलं रिस्क रिवॉर्ड याच्यामध्ये बनू शकतो आहे आणि त्या लेवलची आपण वाट बघायची आहे. तर करंट सिनारिओ सिम्पल राहील की कुठल्या डीपला आपल्याला बाय करायचं आहे हे आपण बघितलं. याच्यामध्ये थोडंसं डेली टाईम फ्रेम जर का आपण आलो याच्यामध्ये तर डेली टाईम फ्रेमला आपल्याला काय समजतं आहे की इथं मार्केटमध्ये एक पॅनिक रनवे बघायला भेटला. फर्स्ट थिंग तर ह्याच्यामध्ये मल्टिपल डोजी बनले होते, त्यानंतरनं एक ॲग्रेसिव्हली बाईंग ह्याच्यामध्ये आली होती, त्यानंतरनं परत जेवढ्या स्पीडला बाईंग दिली तेवढ्या स्पीडला सेल ऑफ पण आला. ओव्हरऑल मार्केट नेट टू नेट एकाच लेवलला येऊन थांबलेलं आहे. ओके, तर जनरली काय होत असते की बजेटच्या आधी, इव्हेंटच्या आधी कुणालाच माहीत नाही आहे की कशाप्रकारे इव्हेंट येऊ शकते, तर त्यामुळे वोलॅटिलिटी राहू शकते, मार्केट थोडंसं साईडवे राहू शकते, चॉपीनेस राहू शकतो. ही जी रॅली आली होती त्यानंतरचा हा जो सेल ऑफ होता कदाचित 2 रिझनमुळे असू शकतो असं मला वाटतं. फर्स्ट थिंग हे होतं की मायक्रोसॉफ्ट जे की अचानक बंद पडला. ओके, तर ते एक रिझन आहे, वन वे ते रिझन आहे. त्यानंतर आय टी सेक्टरमध्ये प्रॉब्लेम आले आणि त्याच्यानंतरनं रिलायन्सचा इव्हेंट होता, रिलायन्सचा रिझल्ट होता, तर रिलायन्स त्यामध्ये फुल्ली डाऊनमध्ये होता. HDFC बँकमध्येचा पण रिझल्ट होता. दोन्ही पण एकदम टॉपेस्ट वेटेज कंपन्या ज्या निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये पण अलोकेट आहेत. तर
ह्यांचा इव्हेंटमुळं मार्केटमध्ये थोडासा पॅनिक सेल ऑफ आपल्याला बघायला भेटला होता. अदरवाईज मार्केटचं स्ट्रेंथ स्ट्रॉंग होती. फक्त एक रिझन होतं की ह्याच्यामध्ये मार्केट जे स्ट्रेट अवे वरती गेलं आहे, थोडंसं पॉज होणं गरजेचं आहे ह्याच्या आधीच. कारण की जेवढं मार्केट हेल्दी आपण कशाला बोलू शकतो, जर का सरळ मार्केट वरती गेलं हे अनहेल्दी राहतं आहे, कारण की त्या स्पीडनं ते डाऊन येऊ शकते. जर का मार्केट हेल्दी म्हणजे काय की मार्केट वर जाते, थोडंसं फॉल येते, परत अप जाते, परत फॉल येते, परत अप जाते, हे एक हेल्दी मार्केट आपण साईन असते. ओके, बिकॉज ह्याच्यामध्ये प्रत्येक डीपला ह्याच्यामध्ये बाहेर अक्युमुलेट असते. ओके, आता जर का आपण आत्ता बघायला गेलो सिनारिओ, तर काय प्लॅन करायचा आहे मंडेला. तर पहिली गोष्ट 2 रिझल्ट लागले आहेत. HDFC बँकचा पण इव्हेंटचा रिझल्ट लागला आहे, रिलायन्सचा पण रिझल्ट लागला आहे आणि ह्याचा इम्पॅक्ट 101% मार्केटमध्ये मंडेला होणार म्हणजे होणार. तर फक्त कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करायचा आहे, जर का मार्केट सपोज इंट्राडेमध्ये जर का आपण आलो याच्यामध्ये, तर इथून जर का आपण चेकआउट करायला गेलो, तर इथं मार्केट जिथं ओपन झालं होतं ऑलमोस्ट त्याच लेवलला मार्केट परत आलेलं आहे. आणि इथं जर का आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा असेल, सपोज जर का मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि कन्सॉल्टेट केलं मल्टिपल टाईम आणि जर का मार्केटनं 24,500चं लेवल जर का ब्रेकडाऊन दाखवला, तर आपला डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. ट्रेंड इज अवर फ्रेंड. मार्केट इथून डाऊन साईडला आलं, हॉल्ट केला आणि जर का ब्रेकडाऊन दाखवला, सस्टेन राहिला, तर आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि मिनिमम एक्सपेक्टेशन आहे की 24,400पर्यंत तरी मिनिमम यायला पाहिजे. ओके, 450 ते 400पर्यंतच्या आसपासचं. सपोज जर का एनी रिझन मार्केट जर का डायरेक्टली गॅपडाऊन जर का झाला, मोठा गॅपडाऊन जर का झाला याच्यामध्ये, तर थोडंसं वेट करा, क्वांटिटी हाफ करून टाका. जर का मार्केट मोठा गॅपडाऊन झाला, चुकून जर का मार्केट आपल्याला 24,193 24,286 87च्या आसपास जर का आला, कुठल्याही प्रकारे पॉझिटिव्ह सिनारिओ, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन ह्याच्यामध्ये बघायला भेटलं, तर हे लेवल बेस्ट राहील की ज्यामध्ये आपण रिव्हर्सचा ट्रेड प्लॅन करू शकतो. थोडंसं हॉल्ट करून वरती जर का गेला, तर आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन त्यामध्ये क्रिएट करू शकतो. आणि सपोज जर का मार्केट थोडंसं गॅपडाऊन झालं, बट लिटिल बिट गॅपडाऊन झालं आणि जर का मार्केट 24,385 2330च्या आसपास जर का आला, याच्यामध्ये जर का आपल्याला पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवला, तर वेट करू. जर का ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवला, देन आपण ह्याच्यामध्ये रिव्हर्सचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. आणि चुकून जर का मार्केट गॅपअप झाला आणि सस्टेन नाही राहिला आणि मार्केट 24,620 24,670च्या आसपास जर का आला, निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवला, तर आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन ह्याच्यामध्ये क्रिएट करायचा आहे. सपोज जर का मार्केट फ्लॅट ओपन झाला, कन्सॉल्टेट केला आणि अपसाईडला जर का जायला लागला, देन थोडंफार वेट सिनारिओ राहू शकते. बिकॉज मार्केट इथं सेल ऑफ आला आहे, इथं रॅली आले, इथं सेल ऑफ आला आणि इथं जर का अपसाईड जायला लागला, तर कुठं ना कुठं मार्केट इथं साईडवे जायची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त असू शकते. एकच थिंगला मार्केटमध्ये ॲग्रेसिव्हली बाईंग येऊ शकते, जे की ऑल टाईम हाय. जर का मार्केट अपसाईड जरी इथून गेला आणि सपोज जर का इथं कन्सॉल्टेशन करून जर का मार्केटने लेवल ब्रेक आउट केला, तर आपण ह्याच्यामध्ये ॲग्रेसिव्हली अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का मार्केट सस्टेन राहिला तर. अदरवाईज रिव्हर्स जर का झाला, सपोज सस्टेन नाही झाला, फेल्युअर आला, तर आपण डाऊन साईडचा पण ह्याच्यामध्ये ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. हे झालं आपलं निफ्टीसाठी. आता आपण या बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. बँक निफ्टीपेक्षा बँक निफ्टीचं जे प्राइस ॲक्शन आहे एकदम बेस्ट आणि खतरनाक आहे. बिकॉज निफ्टीमध्ये ऑलरेडी रॅली आली आहे, बट बँक निफ्टीमध्ये मल्टिपल टाईम मार्केट साईडवे आहे. खूप दिवस मार्केट एकाच रेंजमध्ये अडकलं आहे आणि कधी ना कधी मार्केट त्याचा हा जो डार्वास बॉक्स आहे, हा कधी ना कधी ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन दाखवणार आहे. त्याचं आपण वाट बघतोय कधी ब्रेकआउट देतं आहे. आणि ज्यावेळी पण ब्रेकआउट देईल, त्यानंतर आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो. तुम्ही लाँग पोझिशन किंवा लाँग वेळ जास्त पॉईंटसाठी पण तुम्ही वेट करू शकता आणि चांगले ट्रेड ह्याच्यामध्ये रिझल्ट तुम्हाला भेटतील. फर्स्ट थिंग HDFC बँकचा रिझल्ट लागलेला आहे. HDFCचा बँकचा रिझल्ट जो पण असणार, आत्तापर्यंतची हिस्ट्री आहे HDFCची की ज्यावेळी HDFCमध्ये चांगले रिझल्ट शो केलेत, त्यानंतरनं HDFC फॉल आला. पण आत्ता सिनारिओ थोडासा वेगळा, बिकॉज मार्केटचा रिझल्ट यायच्या आधी HDFCमध्ये थोडासा पॅनिक सेल आला आणि त्यानंतर मार्केट म्हणजे HDFC साईडवे गेला आहे. तर एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे की मार्केटनं रिझल्टला पहिल्याच आयडेंटिफाय केलं किंवा मार्केटनं रिझल्टला पहिल्यांदाच जर का पॅनिकमध्ये म्हणजे कंडिशनमध्ये जर का आयडेंटिफाय केला असेल, प्राइजन केला असेल, तर व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे की मार्केटमध्ये रिझल्ट चांगला आला असेल किंवा खराब आला असेल, त्याचा असर मार्केटमध्ये कदाचित पॉझिटिव्ह पण राहू शकतो. तर त्यासाठी HDFCचं कशाप्रकारे रिॲक्शन आहे, त्याच्या प्रकारे HDFC बँकमध्ये चांगली मोमेंटम आपल्याला बघायला भेटेल. फिन निफ्टीमध्ये पण तुम्हाला चांगली मोमेंटम बघायला भेटू शकते. जर का HDFCमध्ये सिम्पल प्लॅन करायचा आहे, मल्टिपल डेज मार्केट साईडवे आहे, जर का फ्लॅट ओपन राहिला किंवा कसं पण ओपन जर का झाला आणि चुकून जर का हे जे हाय आहे ऑलमोस्ट जर का आपण एक्झॅक्ट नंबर बघायला गेलो, तर 52,822चा हा जो हाय आहे, ह्याला जर का ब्रेक आणि सस्टेन केला, एक चांगली मोमेंटम आपल्याला अशा काइंड ऑफ कॅन्डल पण आपल्याला एखाद्या वेळेस बघायला भेटू शकते. प्रोबॅबिलिटी जास्त आहे. ट्यूजडेला इव्हेंट आहे, तर इव्हेंटच्या आधी एखाद्या वेळेस चान्सेस आहेत की मार्केट एखाद्या इव्हेंटच्या आधी एखाद्या वेळेस मार्केट
रिॲक्ट करू शकते किंवा इव्हेंटच्या दिवशी पण रिॲक्ट करू शकते. 2 कंडिशन राहतील. विक्स जर का आपण आत्ता बघायला गेलो तर ऑलमोस्ट 14-15च्या आसपासचा विक्स आहे. जनरली इव्हेंटला विक्स हा 18च्या आसपास यायला पाहिजे एक्सपेक्टेशन असते, बट करंटली तरी अजून पण तसाच आहे. जर का विक्सला अपसाईड जायचं असेल तर अचानक मार्केटला मोठं गॅपअप किंवा गॅप डाऊन ओपन व्हायला पाहिजे, तेव्हा हा विक्स वाढणार आहे. विक्स वाढला याचा अर्थ सिंपल आहे की ऑप्शन बायर ऑप्शन सेलर दोघांना पण याच्यामध्ये मोमेंटम भेटेल आणि त्याच्या प्रकारे आपण दोघांच्यामध्ये पण प्लॅन जास्त ट्रेडिंगमध्ये होऊ शकते. म्हणजे पहिली गोष्ट आहे की विक्स वाढला की व्हॉलॅटिलिटी वाढणार, व्हॉलॅटिलिटी वाढली की ऑप्शनचे प्रीमियम महाग होतील, प्रीमियम महाग झाले की ऑप्शन सेलरसाठी ती चांगली गोष्ट राहते. तर याच्यामध्ये ऑप्शन सेलर आणि ऑप्शन बायरला पण चांगली मोमेंटम भेटते असते ॲक्च्युली. आता जर का आपण ह्याच्यामध्ये बघायला गेलो, सपोज जर का मार्केट चुकून जर का हे जे लो आहे आणि लोच्या खाली मार्केट एकदाच वरती गेले तर इथला हा जो लो आहे हा फर्स्ट टाईम येऊ शकतो आहे. ह्याच्या खाली मार्केट सस्टेन राहिला तर मार्केट प्रोबॅबिलिटी फॉल होऊ शकतो, कारण की बरेच वेळ मार्केट अपसाईडला गेलं आहे, हॉल्ट केलं मल्टिपल टाईम आणि जर का लो ब्रेक केला तर डाऊनसाईड मोमेंटम पक्की आहे. आणि जर का अपसाईडला ब्रेक केला तरी पण अपसाईडला मोमेंटम पक्की आहे. दोन्ही साईडला मोमेंटम जाऊ शकते, कारण की मार्केट मल्टिपल टाईम पॉज झालं आहे. आता एकच एक्सपेक्टेशन आहे की काय हे बजेटच्या दिवशी एक्सपेक्टेशन ब्रेकआउट येईल किंवा बजेटच्या आधी येऊ शकते. दोन्हीपैकी एक कंडिशनला होऊ शकते. इव्हेंटचा रिझल्ट पण लागला आहे, HDFCचा रिझल्ट पण लागला आहे, एक्सपेक्टेशन चांगला रिझल्ट लागला आहे, बट मार्केट बघायला पाहिजे कसं मार्केट त्याला रिॲक्ट करते. आपल्याला चांगला वाटला खराब वाटला डझंट मॅटर, मार्केटला बघणं गरजेचं आहे. तर बघू आपण इव्हेंटचा असर मार्केटमध्ये कशाप्रकारे होणार. त्याच्यात जर का आपण इंट्राडेमध्ये आलो याच्यामध्ये तर मल्टिपल टाईम एवढं दिवस जे मार्केट साईडवे राहिले, एकाच डायरेक्शनमध्ये राहिले, तर कुठं ना कुठं तर फुटलं की चांगलं फुटू शकतं. ओके, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सपोज जर का मोठा गॅपअप झाला आणि जर का इथं सस्टेन होऊन जर का ब्रेकआउट दाखवला तर आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन करायचा, लो आपला स्टॉप लॉस असेल आणि याच्यामध्ये मोठी मोमेंटम एक्सपेक्टेड राहू शकते. तर मोठ्या मोमेंटसाठी प्लॅन करू शकतो एखादा दिवस, भले ट्रेलिंग असेल उठला नो प्रॉब्लेम, बट एखाद्या दिवस आपण प्लॅन घेऊ शकतो, रिस्क घेऊ शकतो, कारण की इव्हेंटचा पण रिझल्ट लागला आहे, मार्केट पण साईडवे आहे. तर 100% आपल्याला एक ट्रेंडी मार्केट भेटू शकतं मंडे किंवा ट्यूजडे किंवा वेनसडेला. एकतर एक्सपायरीच्या दिवशी भेटेल, नाहीतर ट्यूजडेला भेटेल, नाहीतर मंडेला भेटेल. 3 दिवसापैकी एक दिवसात आपल्याला ट्रेंडी मार्केट 100% भेटू शकतं आहे. ओके, तर गरजेचं आहे की कुठं भेटेल, जिथं भेटेल ज्या साईडला ब्रेकआउट येईल त्या साईडला पण प्लॅन करणार. फॉर एक्झाम्पल जर का फ्लॅट ओपन झालं तर काही नाही करायचं आहे, हा हाय किंवा हा लो याच्यावरती जर का सस्टेन राहिला तर अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो, याच्या खाली जर का सस्टेन राहिला तर डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन बिंदास करू शकतो. जोपर्यंत ह्या दोघांच्या मध्ये आहे तोपर्यंत स्कॅल्पिंग किंवा ॲज अ ऑप्शन सेलिंग तुम्ही करू शकता. ओके, आता सपोज जर का चुकून जर का मार्केट ह्या लेवलला आला आणि इथं जर का सपोज निगेटिव्ह प्राईस ॲक्शन दाखवला तर आपण डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करायचा. बट जर का इथं जर का त्याने पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दाखवला, ह्याच्यावरती जर का पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दाखवला किंवा ब्रेकआउट दाखवला, सस्टेन राहिला तर आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. सपोज जर का मार्केट डाऊनसाईडला आला, चुकून जर का 51,700 पासून 51,785च्या आसपास जर का आला, निगेटिव्ह प्राईस ॲक्शन झालं ह्याच्या खाली, ओके ब्लॅक लाईनच्या खाली, देन आपण डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करायचा. जर का ह्या लेवलला पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन झालं तर आपण याच्यामध्ये अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का मार्केट मोठा गॅपअप किंवा मोठा गॅप डाऊन ओपन व्हायची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. जर का मोठं गॅप डाऊन झालं, इथं पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दाखवला तर रिव्हर्सचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. इथं जर का सस्टेन नाही राहिला, डाऊनसाईडला यायला आला, हे लेवल जर का तोडला तर आपण डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. हे लो आपले नेक्स्ट सपोर्टचं काम करू शकतील. जर का मार्केट या लेवलच्या आसपास जर का आला, पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दाखवला तर आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. चुकून जर का 51,000चं पण लेवल मार्केटनं ब्रेक केलं डाऊनसाईडला आणि सस्टेन राहिलं तर आपण डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. एक मोठी मुवमेंटसाठी रेडी व्हायचं आहे आपल्याला मंडे टू वेनसडेपर्यंत. ओके, तर त्याच्यामध्ये एक्सपेक्टेशन आहे की मोठी मोमेंटम येऊ शकते. आणि त्याच्यामध्ये जर का काही पण चेंजेस झाले देन आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे, जे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता फ्री ऑफ कॉस्ट. जर का व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक अँड शेअर करू शकता तुमच्या पण फ्रेंडला. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.